पंढरपूरमध्ये दुकानदारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात स्वातंत्र्य दिनादिवशी संपाची हाक दिली होती। याची दखल घेत संपापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची बैठक घेऊन लवकरच याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आमचा संप स्थगित केल्याची माहिती रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी दिली। तसेच आमच्या संपामुळे गोरगरीब जनतेला याचा फटका बसू नये ही भावना लक्षात घेऊन संप मागे घेतला असून शुक्रवारपासून सुरळीत धान्य वाटप होणार असून शिधापत्रिका धारकांनी याची नोंद घ्यावी असेही जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी सांगितलं। नमस्कार, मी सुनील अशोक पेंटर, जिल्हाध्यक्ष सोलापूर, जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशन। आम्ही पंढरपूरमधील दुकानदारावर होणाऱ्या अन्याय जे 2022 ऑगस्टमध्ये 40,000 लोकसंख्या नावं आधार नसल्यामुळे डिलीट केले होते आणि 800 अंत्योदय जे नावे डिलीट केले होते, इतक्या लोकांना धान्यापासून वंचित राहत होते। त्या लोकांचे कामे म्हणजे ते लोक दुकानदाराकडे सतत पाठपुरावा करून दुकानदाराबरोबर वादविवाद होत होते। त्याचे माहिती आम्ही तिथल्या तहसीलदारांना दिली होती, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिली होती, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण आम्ही निवेदनाद्वारे दिले होते, माननीय उपायुक्त साहेबांना पण दिले होते। त्या सर्व प्रकरणामध्ये जे नाव वाढ करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एजंटामार्फत पैसे घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आम्ही फोनपेचे माहिती वगैरे आम्ही सर्व उपायुक्त कार्यालयांना दिलं होतं। त्याची माहिती लीक झालेली माहिती पुरवठा निरीक्षकावर आल्यावर जे फोनपेचे क्लिप त्यांच्याकडे होते त्या दुकानदारांना अजून जास्ती प्रकारे त्रास देण्यात आला होता। त्याचाच आम्ही पाठपुरावा करत आम्ही त्यांना निवेदन वगैरे दिलं होतं की दुकानदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कार्डधारकांना धान्य मिळावे ह्या हेतूने आम्ही पाठपुरावा करून आम्ही कालच्या 15 ऑगस्टपासून आम्ही त्या पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक पंढरपूर यांच्यावर कारवाई होण्याबाबत आम्ही संप पुकारला होता। त्या अनुषंगाने आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेब काल संघटनेची शिष्टमंडळासहित बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये साहेबांनी आम्हाला सूचना केली की तुम्ही कार्डधारकांना वेटीस धरू नका आणि जे पण धान्य वाटप करायचं ते गोरगरिबांना आत्ताच जे सर्व्हरच्या अडचणीमुळे त्रस्त आहेत त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कार्डधारकांना तुमच्या संपामुळं वेटीस धरू नका। जे पण त्या अधिकाऱ्याबद्दल आपल्याकडे पुरावा वगैरे आहे तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे द्या, त्याची चौकशी करून आम्ही प्रस्ताव आम्ही करू, त्यांचे जे आहे ते आम्ही कारवाई करू। त्याबद्दल आम्हाला त्यांनी सांगितल्यावर आम्ही ते कलेक्टर साहेबांचं पण म्हणणं आम्हाला आदेश आम्हाला मान्य केलं आम्ही आणि त्यांचं पण बोलणं रास्त आहे। आम्ही कुठल्याही कार्डधारकांना आम्ही धान्यापासून वंचित राहू नये म्हणूनच हे 40,000 लोकांवर होणाऱ्या अन्यायाकरिताच आम्ही हे संप पुकारलं होतं। तर मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की जे पण कार्डधारक जे धान्यापासून आज वंचित आहेत त्यांनी समक्ष त्या तहसील कार्यालयामध्ये वगैरे जाऊन तिथं आपल्या कार्डांना धान्य मिळवून घ्या, कारण तिथं 1,00,000 इष्टांक आजही शिल्लक आहेत आणि आजही 800 अंत्योदय कार्डधारकांना धान्य मिळण्यासारखं धान्य कार्यालयामध्ये पडून आहे। तर तुम्ही धान्य तिथं जाऊन घ्या आणि काल आम्ही दुपारच्या नंतर संप आम्ही मागे घेतलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा दुकानदारामध्ये काल वाटप चालू झालेलं आहे। त्याचप्रमाणे काही भाग म्हणजे सर्व्हर अडचणीमुळे मागच्या महिन्यापासून त्रास होत आहे। तर सरकारने वाटपास परवानगी आपण कुठल्याही जाऊन धान्य जर मशीन बंद असेल तरी धान्य घ्या, तिथं कार्ड जमा करा, नंतर येऊन तुम्ही अंगठा करून पण घेऊ शकता किंवा ते मॅन्युअली त्यांना कसं म्हणजे काय आहे ते ऑफिसचे आदेश घेऊन आम्ही ते प्रक्रिया पूर्ण घेणार आहे। ह्याच्यामध्ये एक दुसरी घटना निर्माण झालेली आहे, ती संघटना जे ते अधिकाऱ्यांनी थांबलेली आहे। जी दुसरी संघटना आहे किंवा ते दुसऱ्या बाजूने थांबणारे दुकानदार आहेत
त्यांना मी विनंती करतो की आपण जी आमची संघटना आहे ही दुकानदाराची आहे आणि त्या दुकानदारांना धान्य मिळालं नाही आणि ते कार्डधारक त्यांना त्रास देत होते म्हणून आम्ही संपामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. त्या लोकांकडून हे पण सांगण्यात आलं की पंढरपूरच्या दुकानदारांचं अडचण नाही तर तुम्ही सोलापूरचे दुकानदार का संपात उतरला. तुम्हाला एक सांगू इच्छितो की बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले तर भारतामध्ये निदर्शने केले जातात आणि हमासमध्ये मुस्लिम बांधवावर अत्याचार झाला तर भारतामध्ये निदर्शने केले जाते. तर हे तर एकाच जिल्ह्यातला तालुका आहे. पंढरपूरमध्ये अत्याचार जर झालं तर आम्ही सोलापूरला करण्याचा अधिकार आहे आणि मी जिल्हा संघटना असल्यामुळं मी जिल्ह्यात कुठल्याही दुकानदारावर जर अन्याय झाला असेल तर ते करण्याचा अधिकार संघटनेला आहे. आणि आज एवढं बोलून आज हे संप मिटलेला आहे. सर्व कार्डधारकांनी धान्य जाऊन दुकानातून घ्या आणि आम्ही ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे आम्ही संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.